नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत बेलापूर किल्ल्याला भेट द्यायला। हा किल्ला बेलापूर पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे। इथे पोहोचण्यासाठी बेलापूर स्टेशनहून तुम्हाला सहज ऑटो मिळेल। आम्ही मात्र आमच्या बाईकने आलो। बेलापूर हेड ऑफिसच्या समोरच्या कमानीमधून आत गेल्यावर उजवीकडे किल्ल्याची वाट आहे। हा किल्ला आकाराने फार मोठा नाही, पण त्याची शांतता आणि आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य खूपच मनमोहक आहे। किल्ल्यावर चढायला अवघे 5 मिनिटं पुरेशी आहेत। वर गेल्यावर एकदम हिरवाईने वेढलेलं वातावरण, झाडाझुडपं आणि आजूबाजूचा नजारा पाहून मन प्रसन्न होतं। पनवेलची खाडी ही ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर गाव वसलेलं आहे। मुख्यत्वे कोळ्यांची वस्ती असलेल्या गावात पोर्तुगीजांनी किल्ला बांधला, तो म्हणजे बेलापूरचा किल्ला। वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलीकडील मराठ्यांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगीजांनी बेलापूरचा किल्ला बांधला। अनेक घडामोडी पाहिलेला किल्ला आज कसाबसा तग धरून उभा आहे। बेलापूरच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे किल्ल्याचे उरलेले मोजकेच अवशेष इमारतीच्या गर्दीमध्ये हरवले आहेत व नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला 5 बुरुज व भक्कम तटबंदी होती। गडाचा बालेकिल्ला 75 फूट उंचीवर होता। गडावर 20 तोफा होत्या। मार्च 1737 रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व 22 एप्रिल 1737 रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला। बेलापूरचा किल्ला ज्या खाडीजवळ उभा होता त्यात भराव टाकून इमारती बांधल्यामुळे किल्ल्याचे थोडेच अवशेष शिल्लक राहिले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याचा एक बुरुज उभा आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच ठिकाणांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।